इशू को डाइवर्ट कर किसी के व्यक्तिगत जीवन में आरोप लगाकर उस आदमी को बेइज्जत करना, सामाजिक जीवन में उसको उद्ध्वस्त करना, राजकीय जीवन में उसकी बर्बादी करना और इस तरह की झूठी कहानी बनाकर बीजेपी हमेशा जो व्यवहार करते आई है। एक बड़ा परिणाम है कि दिशा सालियन के प्रकरण में पुलिस ने जो आज कोर्ट में जो रिपोर्ट पेश किया है वो कोई आत्महत्या नहीं थी, वो अपघात था। और एक बार स्पष्ट हो गया है कि बीजेपी का झूठ और जनता के सामने आया है। जिस राजीव गांधी जी ने इस देश को 21वीं शताब्दी की तरफ लेके गए, जो आपके पास कंप्यूटर दिया, मोबाइल दिया, नई जनरेशन को उनकी बुद्धिमत्ता को ताकत दिया, उस राजीव गांधी जी को भी इन लोगों ने बोफोर्स तोप के नाम से बदनाम किया और ये सत्ता में आए। तो ये ऐसे भाजपा का जो षड्यंत्र है अब दिशा सालियन प्रकरण के माध्यम से जनता के सामने आ गया है और ये झूठ पार्टी है भाजपा, ये अब जनता के सामने स्पष्ट हो चुका है। देखो, देश में सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या महाराष्ट्र में चल रही है। जो सरकार का आंकड़ा जो है, जो आप बता रहे 700 के कुछ ऊपर, उससे ज्यादा किसानों की आत्महत्या हुई। आपने देखा होगा कि कल लातूर जिले में एक किसान, उसके पास बैल हल जोतने के लिए नहीं थे, खुद वो हल को जोत लिया। उसके आगे उनकी धर्मपत्नी उसको हाँक रही है। ये मुद्दा कल हमने हाउस में उठाया और महाराष्ट्र का ये किसानों की जो दुर्दशा है वो हमने स्पष्ट की। तो आज कृषि मंत्री और सहकार मंत्री ये दोनों जाके किसानों को, वो किसान को मदद करने के आगे बढ़े। क्या सब राज्य के इस किसानों ने अपने आप को हल को जोतना चाहिए? क्या ये सरकार वो चाहती है? शिवाजी महाराज के महाराष्ट्र में इस तरह से ये व्यवहार चल रहा है, ये शिवाजी महाराज का भी अपमान कर रहे हैं। और इसलिए राहुल जी ने आज जो महाराष्ट्र के बारे में जो ट्वीट किया है, ये वास्तविकता है। महाराष्ट्र में किसान विरोधी बीजेपी और महायुति की सरकार है, अब ये स्पष्ट हो चुका है। और इसलिए ये सरकार का जो ढकोसला है किसानों के बारे में, वो अब स्पष्ट हो चुका है। महाराष्ट्र में कब किसानों की आत्महत्या रोकेंगी ये सरकार, कब किसानों का कर्जा माफ करेंगी सरकार, या मोदी जी के मित्रों को ही मदद करती रहेंगी ये सरकार, ये सब प्रश्न यहाँ पे खड़े हुए हैं। पुणे में एक दर्दनाक घटना घटी जहाँ पे 25 वर्ष से महिला का एक कोरियर बॉय बन के घुसता है, उसके साथ दिन दहाड़े रेप करता है, उसके बाद सेल्फी निकालता है, कहता है मैं फिर वापस आता। इस घटना को कैसे देख रहे पुणे में? महाराष्ट्र में कानून व्यवस्था है, कोई भी अब उसका कोई ठिकाना नहीं रहा है। यहाँ लोग रास्ते में चलते हुए भी उनको जीना हराम हो चुका है, घर में रहने से भी जीना हराम हो गया है। तो महाराष्ट्र में कानून व्यवस्था पूरी बर्बाद हो चुकी है। आपने देखा होगा कि जो पुलिस महकमे में जो अधिकारी जो रखे गए हैं, वो अधिकारी इनकी जो चापलूसी करने वाले हैं उनको ही रखा गया है मेन पोस्ट पे। महाराष्ट्र की डीजी जो है वो खुद ही बीमार है और लेकिन उसको 2 साल का एक्सटेंशन देकर उसको क्यों सपोर्ट कर रहे हैं? और ऐसे समय में जो अच्छे आईपीएस अधिकारी जो है, जिनका टेरर इस गुनेगारों के बीच में है, उनको साइडलाइन करके रखा है। तो सरकार जो है उनकी बीजेपी पार्टी को कैसी ताकत मिलेंगी, उसके ऊपर काम कर रही है। सरकार कानून व्यवस्था में जनता के हित में काम नहीं कर रही है और इसलिए पुणे जैसे शहर में, जिस शहर का पालक मंत्री राज्य का उप मुख्यमंत्री है और खुद ही अपना नाम उसका दादा नाम रखा है, तो दादा का भी डर खत्म हो गया है। अब पुणे में ऐसी घटनाएं बड़े पैमाने में बढ़ते जा रही है। बिल्कुल
आज विधानसभा में ये प्रश्न आएगा और उसमें मुख्यमंत्री और ये सरकार को ही बर्खास्त करने की मांग हम लोग करेंगे। बघा, ही घटना जी आहे आज पोलिसांच्याच रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे। ज्याप्रमाणे ठाकरे परिवाराला गुंतवण्याचा प्रयत्न भाजप करत होती ते प्रकरण आता त्यांचं फसलेलं आहे। भाजप हा खोटारडा पक्ष आहे। या देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी ज्यावेळेस होते त्यांनी 21वी शताब्दीकडे हा देश नेला। या देशाच्या तरुण पिढीच्या हातात कॉम्प्युटर दिला, मोबाईल दिलं। अशा राजीव गांधींनाही सुद्धा बोफोर्सच्या सौद्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते। ते तर यांच्या सरकारमध्ये निर्दोष झाले। पण मूळ प्रश्न आहे की या पद्धतीचं जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करून कुठल्याही राजकीय पक्षाच्या यांच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या त्या नेत्यांवर या पद्धतीच्या खोटे आरोप लावून त्याला बदनाम करायचं, पर्यायाने त्याच्या पक्षाला आणि त्याच्या विचाराला बदनाम करायचं, हे बीजेपीचं काम आहे। आदित्य ठाकरे प्रकरणामध्ये ठाकरे परिवाराला जे बदनाम करण्याचं काम भाजपने केलं होतं ते कसं खोटं होतं, राजीव गांधीला जे खोटे आरोप केले होते कसं खोटं होतं, हेच आता त्याच्यातच स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून भाजप हा खोटारडा पक्ष आहे हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे। ज्यांनी आरोप केले, वारंवार हे आरोप केले जात होते, आता माफी मागितली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? हे माफीवीर आहेत, त्यामुळे माफीवीराच्या वंशजाकडून काय ह्या गोष्टी आहे। पण लोकशाहीमध्ये या पद्धतीच्या कोणावरही खोटे आरोप लावून त्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये त्याला उद्ध्वस्त करणं ही महाराष्ट्राची कधी परंपरा राहिली नाही। पण भाजपने हा गोरखधंदा हाती घेतलेला आहे। स्वतःचे घरं काचाचे पण दुसऱ्याच्या घरावर गोटा मारायचा, ही जी प्रथा भाजपने चालू केलेली आहे त्यांनी आता तरी थांबवावं, हीच त्यांच्यासाठी खरी माफी राहणार। अद्यापही थांबताना पाहायला मिळत नाही। पुण्यामध्ये 25 वर्षीय तरुणीवरती एका डिलिव्हरी बॉयने अत्याचार केला अशी घटना समोर आली आहे। कसं पाहता येतं अद्यापही महिलांवरती अत्याचार? महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही। महाराष्ट्र हे आता काही राज्यांचं नाव, मी कुठल्या राज्याचं नाव घेणार नाही, मी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुठल्या राज्याबद्दल बोललं जात होतं। पण महाराष्ट्र आता त्याच्याही पुढं गेलेला आहे। महाराष्ट्रामध्ये रस्त्याने चालणारी लोक सुखी राहिली नाहीत, घरात राहणारी लोक सुखी राहिली नाहीत आणि पुलावरही सुखी राहिले नाहीत। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जी वाढ झालेली आहे त्याचं कारण असं आहे की जे IPS अधिकारी आहेत ते आपल्या अधिकाराचा वापर करून ज्या पद्धतीनं गुन्हेगारी प्रवृत्तीला थांबवत होते अशा IPS अधिकाऱ्याला बाजूला ठेवलं आणि जो भाजपला ताकद देणारा IPS अधिकारी असेल, यांच्या पक्षाला ताकद देणारा IPS अधिकारी असेल, त्याचं सर्वात मोठं उदाहरण रश्मी शुक्ला आहे। पहिलेच आजारी, वरून तिला 2 वर्ष DGचं तिला एक्सटेन्शन देणं, सिनियर लोकांना डावलून त्या पद्धतीवर बसवणं, हे कशाचंच होतं काय? आणि म्हणून त्याला काही वेगळा आरोप नाही लावत। भाजप पक्षाला मजबूत करण्यासाठी या प्रशासकीय व्यवस्थेचा वापर केला जातोय हे याच्यातून सिद्ध होते आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे। आणि फडणवीसांनी अजूनही विचार करावा आणि महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीला थांबवायचं असेल तर जे अधिकारी कॅपेबल आहेत त्या अधिकाऱ्यांनाच अशा गुन्हेगारांच्या मुस्कट्या दाबण्यासाठी त्याचा उपयोग करावा, ही आमची सूचना त्यांना राहणार आहे। महापालिका 2024 मध्ये ज्यावेळेस एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस महानगरपालिकेच्या माध्यमातून, कारण की नगरविकास खातं त्यांच्याकडे होतं, या खात्याच्या माध्यमातून त्या पद्धतीचा प्रस्ताव करण्यात आला आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून म्हणजे जो देवनार डम्पिंग ग्राउंड, या ग्राउंडला स्वच्छ करण्यासाठी, जागा मोकळी करण्यासाठी त्याला जवळपास 2,500 कोटीच्या वर त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊन त्या पद्धतीचं टेंडर काढण्यात आलेलं होतं। त्यामध्ये ठरवून घेतलेलं होतं
त्याच्यात अटी त्या पद्धतीच्या टाकल्या गेलेल्या होत्या की ज्या सरकारमध्ये बसलेल्या लोकांना त्याचा मलिंदा कसा मिळेल यावर त्याच्यात काम केलं गेलं होतं. योगायोगाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाही. आता मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस. आता जे एकनाथ शिंदेचे जे काही कंपन्या होत्या त्याला एक हिस्सा पण द्यायला तयार नाही. त्याचे 3 टप्पे पाडले गेलेले आहेत. त्याच्यातला एक टप्पा पण एकनाथ शिंदेला दिला जात नाही. आणि सगळेच्या सगळं जे ए ग्रुप आहे, जसं पहिलेच्या काळामध्ये मुंबईमध्ये डी गँग चालायचं, आता ए गँग चाललेली आहे. मुंबई ए गँगला विकली जाते आहे आणि सगळेच्या सगळं काम आता ए गँगला दिलं जाणार आहे. आणि त्या ए गँगच्या पाठीशी केंद्रातलं सरकार आणि राज्यातला मुख्यमंत्री हा त्यांच्या पाठीशी आहे. आता हे युद्ध जे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसाचं ह्या मलिंदा खाण्यासाठी मुंबई शहराच्या जनतेच्या घामाचा पैसा जो उधळपट्टी केला जातो आहे तो कसा केला जातो त्याचं स्पष्ट उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. आम्ही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करू. आणि हे जे या पद्धतीचं ए गँगला पूर्ण राज्य लुटून दिलं जात आहे, मुंबई लुटून दिली जाते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आत्महत्या करायला बाध्य केलं जाते आहे, हे काँग्रेस कधीच सहन करणार नाही. ही लढाई काँग्रेस त्या ठिकाणी पूर्ण लढाई उभी करेल आणि सरकारचा हा जो ए गँगमध्ये लपलेला जो चेहरा आहे त्याचा पर्दाफाश करण्याचं काम आम्ही लोक करणार आहोत. अहो, हे संडास खायला सोडत नाही, कचरा काय सोडणार आहे? हे कचऱ्यामध्ये पण खातात. हे कचऱ्यामध्ये खाणारी ही किडे आहेत आणि त्याच्यामुळे कचऱ्यातही पैसा कसा कमवता येईल, पैसा कसा खाता येईल त्याच्यावरचं हे कृत्य आहे. त्याच्यामुळे कचऱ्या संडास सगळं त्याच्यामध्ये काहीच आता यांचं राहिलं नाही. सगळं खाण्याचंच काम ह्या लोकांनी सुरू केलेलं आहे. जसं लालू प्रसादवर चारा घोटाळ्याचा आरोप होता तसं आता हे कचरा आणि संडासा खाण्यामध्ये पण हे आता मागे पुढे पाहत नाही. आणि त्याच्यामुळे हा जो देवनार डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न आहे हा कचरा खाण्याचा प्रकार आहे. त्या माध्यमातून राज्याच्या जनतेच्या घामाचा पैसा जो यांच्या तिजोरीत आहे तो लुटतात कसा आहे ते सगळ्यात मोठं उदाहरण हे आहे. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. तर दुसरीकडे निरावूरमध्ये मराठी बोलायला न आल्यामुळे एका व्यक्तीला मनसेकडनं मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे. कसं बघताय? बघा, प्रत्येकाने आपल्या भाषेवर प्रेम करायला काही कोणाला विरोध नाही, कारण आमच्या संविधानातला अधिकार आहे आणि आमची माय मराठी भाषा याचा स्वाभिमान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. पण मुंबई हे शहर हे मेट्रोपॉलियन सिटी आहे. जगातले लोक या शहरामध्ये राहतात आणि असं कृत्य होत असेल तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते आहे. या पद्धतीचं कोणालाही वागता येणार नाही आणि त्या पद्धतीची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, तयारी वरिष्ठोमध्ये जोरदार सुरू आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे टीजर सुद्धा दोन्ही पक्षांकडनं सादर केलं जातं. त्याला स्वागतच आहे. आम्ही परवा पण मी